तुम्ही ह्या चळवळीत आले त्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती? म्हणजे तुम्ही कुठनं आला, तुमचं कुटुंब काय होतं, तुमचे वडील काय करायचे, तुम्ही शिक्षणाकडे कसं आकर्षित झालात त्या काळात? माझे वडिलांचं नाव लिंबाजी पुंजाजी हिवराडे. आम्ही राहणार लाडसावंगीची. लाडसावंगी इथून 22 मैलावरती आहे गाव. मी 4थी पास झालो तिथे लाडसावंगीला. आमच्या वडिलांची खूप इच्छा होती की मुलं शिकला पाहिजे माझा, म्हणून त्यांनी आम्हाला इथे आणून घातलं. इथे 1 वर्ष मी 5वी पर्यंत यांच्याकडे राहिलो. साळवे नावाचे ग्रस्त होते, मास्तर शिक्षक सब्जी मंडीमध्ये. तर त्यांच्या घरी मी राहत असे. त्यांच्या घरातली कामं धंदे करून मोळ्या वगैरे आणून काड्या वगैरे हे ते, तर मी तिथे राहिलो. तर मी खेळामध्ये त्यावेळेपासून एक अत्यंत अग्रेसर होतो. मला खेळाचा खूप छंद होता आणि कबड्डीमध्ये मी पहिल्या क्रमांकाचा प्लेयर. मग कॉलेजला पहिल्या प्रमाणाचा प्लेयर होतो. पण त्याच्यानंतर आम्ही हॉस्टेलमध्ये जॉईन झालो. तर साधारणतः कालखंड कोणता असेल सर तो? तो कालखंड 1954. 1954 मध्ये एक महत्त्वाची घटना घडली ती माझ्या लाईफमध्ये अति भव्य दिव्य आहे आणि मी फार लकी आहे त्या मानाने. तर आम्ही हॉस्टेलमध्ये शरीक झालो. शेड्यूल कास्ट ट्रस्ट फंड वसतिगृह त्या बोर्डिंगमध्ये एकूण विद्यार्थी 350 होते. 350 विद्यार्थी असताना एक वेळेला काय झालं की टी खरात आणि आपले रुद्राजी भारसाकडे हे आमच्या हॉस्टेलला आले. बाबासाहेब त्यावेळेला अधूनमधून येत होते, कॉलेजचं काम चालू होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला खूप गवत वाढलं होतं या पानचक्कीजवळ. मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यानंतर अरे रुंदाजी म्हणे हे गवत काढायचंय, आपल्याला मजूर पाहिजे. तर मग तो रुंदाजीच्या लक्षात आलं की इथे आपली बोर्डिंग आहे. मग तो आमच्याकडे आला बोर्डिंगमध्ये. आम्ही लहान 7वी 8वीला त्यावेळेला. तर तो आला त्यावेळेला आणि त्यानं सांगितलं की मुलांनो, आज बाबासाहेबांनी चला बाबासाहेबांच्या भेटीला तुम्ही. तर सगळेच मुलं हुरळले आणि आम्ही बाबासाहेबांच्या भेटीला म्हणल्यानंतर निघालो. जवळच होतं पानचक्की आणखी शेड्यूल कास्ट ट्रस्ट फंड वसतिगृह. मग तिथे आल्यानंतर बाबासाहेबांनी हे हॉस्टेलमधली मुलं आहेत का? हो. किती? 350. मग आम्हाला म्हणे हे सबंध गवत जे दिसतंय ते कमरा इतकं ते गवत उपटून काढा. मग आम्ही उपटून काढलं. ते खेळामध्ये मी असल्यामुळं मी सगळ्यांच्या पुढे असायचो. गवत उपटण्यामध्ये सुद्धा? येस, सगळ्यांच्या पुढे. मग बाबासाहेबांनी 5 ते 6च्या दरम्यान, सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान बाबासाहेबांनी राऊंड मध्ये आम्हाला बसवले आणि त्यांची खुर्ची आमच्यामध्ये बाबासाहेबांची. तर त्यावेळेला मला कशी बुद्धी आली काय मला काय कळलं नाही मला स्वतःला. तर बाबासाहेबांची सही घ्यायची. तर मी माझी चोपडी काढली आणि ती बाबासाहेबांच्या पुढे, बाबासाहेब आम्हाला सही पाहिजे. अरे सही वगैरे काय घेता, तुम्ही कॉलेजमध्ये या, लवकर पास व्हा आणि कॉलेज हे तुमच्यासाठी आहे. बाबासाहेबांनी सही करायच्यासाठी पेन स्वतःचा काढला. तो पेन सुद्धा मला आठवतो, पार्कर बाबासाहेबांचा. तो पेन काढला आणि लिहायला सुरुवात केली. पण तो पेन चालला. म्हणून त्यांनी मुलाला विचारलं का रे कोणाकडे पेन आहे का? एक मुलगा आला, तो आता नेमका मला आठवत नाही. एक मुलगा आला आणि त्यांनी पेन दिला. तर बाबासाहेबांनी त्या मुलाच्या असलेल्या पेननी सही केली आणि आम्ही हे धन्य झालो. B.R. आंबेडकर असं आम्ही एक ऐकिवात होतं की बाबासाहेब हात उचलीत नाही
आम्ही ते संपूर्ण लक्ष त्या हाताकडेच, सही करते वेळेस बाबासाहेब हात उचलला नाही. मग ठीक आहे म्हणे, हा पेन तुला राहू दे. म्हणजे स्वतःचा पेन त्यांनी, ज्या मुलांनी पेन दिला त्या मुलाला यश, आणि त्याचा पेन स्वतः घेतला. म्हणजे इतके आम्ही भाग्यवान आहोत की बाबासाहेबांची सही तिथे. आणि आमचं असं होतं, इतक्या सगळ्यांच्या रांगेमध्ये पुढे मीच बसलेलो होतो, जवळच अंतर. आणि ते म्हणे ठीक आहे म्हणे, जा रे आता वेळ झाली तुमची जेवणाची. पण त्याच्या अगोदर त्या रुंजाजी भारसाकडेला सांगितलं, रुंजाजी भारसाकडे जिलेबी घेऊन या. जिलेबीचे पेटारे शहरामधून. मग ते गेले, जिलेबीचे पेटारे घेऊन आला. घेऊन आल्यानंतर ती एक एक जिलेबीचा येढा बाबासाहेबांनी स्वतः स्वहस्ते आमचा सगळ्या मुलांना दिला. एवढे आम्ही भाग्यवान आहोत त्यावेळेला. तर 350 मुलं, मीच नाही एकटा, 350 मुलं हे भाग्यवान. ते भाग्य लाभल्यानंतर आम्ही हॉस्टेलला आलो. आणि हॉस्टेलला एक मनाशी जिद्द, खुणगाट बांधली त्या वेळच्या काळातल्या विद्यार्थ्यांनी की आपण शिकलो पाहिजे आणि कॉलेजला गेलो पाहिजे. मग गाव वगैरे काही नाही, आपण इथे आपली व्यवस्था आहे. जेवण फार चांगलं मिळत होतं. तिथं सेक्रेटरी बापट नावाचे होते, बापट तिथं सेक्रेटरी. जेवण चांगलं मिळत होतं तिथे. आणि रविवारी एक हे फिस्ट होती, फिस्ट गोड जेवण, बडाखाना. तर ते जेवण घ्यायचे. मग आम्ही पास झालो, 10वी पास झालो. मी मराठा हायस्कूलमधून 10वी पास झालो, इथे मराठा हायस्कूल चौराहामध्ये. आणि मराठा हायस्कूल एकमेव हायस्कूल होतं. आता मी इतरांच्या वरती बोलू नाही खरं म्हणलं तर, आता ते कळायला लागले. एकमेव हायस्कूल होतं. तिथं मुख्याध्यापक भोसले होते. ते कम्युनिस्ट पार्टीचे काम करायचे, सातारावरून आलेले होते. तर ते कम्युनिस्ट पार्टीचे काम. तर त्यांना आपल्याबद्दल दलितांच्या मुलांच्या बाबतीमध्ये अत्यंत असतात, चांगले अत्यंत असतात. आणि मुलीच्या बाबतीत सुद्धा. आणि आम्हाला तिथं शाळेमध्ये, कारण तिथं जातीयता मान्य करीत नव्हते सगळे त्यावेळेला एकमेव मराठा हायस्कूल, एकमेव मराठा. मग तिथून मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्या वर्षी ओम प्रकाश नेटा उत्तर प्रदेशामधला उत्तर प्रदेशाच्या युनिव्हर्सिटी मधला ओम प्रकाश नावाचा नेता हा विद्यार्थी जिवंत या युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊसला शिरला. का बरं? तर आता ते आपल्या उत्तर प्रदेशामध्ये एक मागासवर्गीय आणि एक चांगला होतकरू विद्यार्थी आणि पहिल्या क्रमांकाने पास होणारा. तर ते सहन झालं नाही सवर्णांना, त्यांनी चिरून टाकला. औरंगाबाद नाही, उत्तर प्रदेशामध्ये. नाही, माझ्या जीवनातली घटना सांगतो मी. उत्तर प्रदेशामधली. उत्तर प्रदेशाची घटना झाल्यानंतर मला यांनी चिटणीसाने सांगितलं, प्राचार्य चिटणीस, आणि त्याला हाकलून दे बाहेर, लावून घ्या. मला चिटणीसांनी बोलावून सांगितलं की हिवराळे, मी खेळामध्ये असल्यामुळे, हिवराळे तुम्ही एक निषेध मोर्चा काढा. मग तिथून माझ्या जीवनाला खरी सुरुवात झाली. चळवळीमध्ये यायचं. काय केव्हा असेल? 1960 मध्ये. 1960 मध्ये पहिली तुम्ही ती मोर्चा, पहिला मोर्चा. आणि माझ्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती इतका मोठा मोर्चा झाला. म्हणजे शाळा कॉलेजेस तर आपले आलेच, प्राचार्य सगळे आले, त्याच्यामध्ये प्रोफेसर्स वगैरे आणि इतर लोक, आणि आपली खेडेगावची मंडळी, विशेषतः या रेल्वे स्टेशन मधली माणसं फार ती जागरूक होती. मग त्यांनी मोर्चामध्ये भाग घेतला. त्या मोर्चामध्ये एक वाईट घटना घडली. कोणती? की गोरख नावाचा मुलगा
पाऊस खूप झाला त्यावेळेला. पाऊस इतका झाला की विचार, पण आम्ही याच्यामध्ये गेलो पावसामध्ये, पण काही मुलं भिंतीच्या आडोशी उभे राहिले, भिंतीच्या आडोशी उभे राहिले, आडुशाला पावसाच्या भिंतीच्या आडुशाला उभे राहिले. आणि भिंतीच्या आडुशाला उभे राहिल्यानंतर त्याच वेळेला भिंत खचली आणि त्याच्यामध्ये गोरख नावाचा विद्यार्थी मारला गेला. विद्यार्थी आपले विदर्भाचा हा मारल्या गेला, म्हणजे मेला तो तिथे. ही घटना घडली माझ्या लाईफ मध्ये, मी नेतृत्व करीत असताना. ती बाकीचे कोणीच ग्रुप्स नव्हते त्यावेळेला, पॅन्थर वगैरे कोणी नाही. येस, ही घटना घडल्यानंतर आम्ही घाबरलो जीवनामध्ये. आणि चळवळ म्हणजे काय माहिती नाही, पण मोर्चा काढला. मग आता त्यावेळेला चिटणीसांना मी म्हटलं, सर या मुलाच्या आई वडिलांना कळवणं फार आवश्यक आहे आणि त्यांचं सांत्वन करणं आवश्यक आहे. त्यांना आणणं गरजेचं आहे औरंगाबादला. ते म्हणे हिवराळे ठीक आहे, गाडी घ्या. मग कॉलेजनं गाडी करून दिली, पैसे दिले त्यांनी त्यावेळेला 100 रुपये पैसे दिले. म्हणलं पैसे कशाला, मला गाडी करून द्या. म्हणे जेवण काय, चहा. आम्ही चहा कोणीच घेणार नाही, माझ्याबरोबर 2 मुलं. आणि ती मुलं घेऊन गेलो मी विदर्भाला. पहिल्या प्रथम सकाळी जे निघलो तर संध्याकाळी गेलो. त्याची आई वगैरे एवढे रडू लागले वगैरे हे ते. तो आकांत म्हणून त्या आई वडिलांना मी याच्यामध्ये टाकलं गाडीमध्ये, आणि तुम्ही चला मुलाकडे. तर मुलाकडे घेऊन आलो मी. तर त्यांनी ती व्यवस्थित केली होती मुलाची. तर ते आई वडील येईपर्यंत मुलगा ठेवला होता. मग असा प्रकार झाल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा एक प्रसंग असा आहे की याच औरंगाबाद शहरामध्ये जवळ पैठण आहे. या पैठणला जायकवाडी प्रकरण चालू होतं. जायकवाडी प्रोजेक्ट हा चालू होता 72 मध्ये. तर त्या 72 प्रोजेक्ट वरती एक बाई काम करीत होती. त्या बाईवर बलात्कार झाला. जायकवाडीचा बलात्कार म्हणून प्रसिद्ध आहे. हा, जायकवाडीचा बलात्कार. बाबासाहेब सावणेकर, बलात्कार करणार कोण? बाबासाहेब सावणेकर हा मराठा माणूस होता. त्यांनी बलात्कार केला आणि त्या मोर्चाचं नेतृत्व पुन्हा मला म्हणे कॉलेज की तुम्ही करा. बरं, मी तो मोर्चा केला आणि खूप इतका मोठा मोर्चा निघाला तो. तर तिथे लाठीचार्ज झाली. कुठे? याला हे शहागंजला. कसा लाठीचार्ज झाला? आपली मुलं पाणी पिण्यासाठी गेली हॉटेलमध्ये. त्यांनी हॉटेलमध्ये पाणी तर दिलंच नाही, आपल्या मुलावरती तेल फेकलं कढईचं तेल. त्यामुळे हुल्लड झाली. हुल्लड झाल्यानंतर तिथं फायरिंग झाली. कुठे? येस. आणि फायरिंग झाल्यानंतर मी गेलो आणि त्या पोलिसाच्या हातची बंदूक जी आहे ती अशी धरली की फायरिंग कशासाठी करता म्हणून. आमच्याकडे गुन्हा नसताना तुम्ही फायरिंग करता. बरोबर. ते माझं धाडस पाहिल्यानंतर DSP जो होता, कोण होता कोणाला माहिती, ठीक आहे, ते हे म्हणतात हा विद्यार्थी याचं ऐका, पहिल्यांदा फायरिंग स्टॉप करते. तर फायरिंग त्याच वेळेला थांबली. आम्ही पुढे गेलो पुन्हा निघून कमिशनर ऑफिसमध्ये आणि त्यांना एक निवेदन दिलं. तो जायकवाडीचा बलात्कार अशा प्रकारे असा मोर्चा निघालेला होता. त्याच्यानंतर मी डायरेक्ट RPI मध्ये आलो. काय चालू होते यायचं? RPI मध्ये की मला ती गोडी लागली ना. बरोबर. मला गोडी लागली आणि माझा जे पुढारी यायचे त्या पुढाऱ्यांच्या बरोबर सावलीमध्ये मी राहायचो. भाऊसाहेब मोरे, BT भैरव तर होते, TG खरात होते, हे मला पुढे करायचे. आणि त्याच्यानंतर एक आपला हा काँग्रेसमध्ये गेलेला नाही
त्याच्या अगोदर एसटी तर अलीकडे एनडी पगार आहे. एनटी पगारे हे मला म्हणे, अरे हा पोरगा फार चांगला आहे म्हणे, चला या पोराला पुढे आणा आपण. तर ते मला घेऊन कुठे सभा असेल औरंगाबादला तर ते बोलवायचे आणि तिथं मी सभेची व्यवस्था करायचो, टेबल ठेवायचो, खुर्ची ठेवायची, लाईट घ्यायची. गुलमंडीवर अनेक वेळेला सभा झाला, आम्हाला लाईट देत नव्हते. तर गुलमंडीवर गेलो तर गुलमंडीचे लोक व्यापारी हे लाईट देत नव्हते, पण ते द्यायचे रिक्वेस्ट वगैरे करून. मग ते सभा व्हायची तिथे आपल्या पुढाऱ्यांची. सभा झाल्यानंतर त्या सभेमध्ये मी शेवटपर्यंत हे उचलणं वगैरे हे ते टेबल काय सत्राच्या वगैरे ते उचलणं काम करीत होतो मी. मग असं करता करता BAच्या 3ऱ्या वर्षाला आलो मी. त्यावेळेला RPI मध्ये व्यवस्थित मी हे झालो, फिरवले. येस, स्थिर स्थावर झालो RPI मध्ये. आणि त्याच वेळेला मला अनेक ऑफर्स आल्या. कोणाच्या ऑफर्स? या बाबूराव काळे मंत्री, येस, बाबूराव काळे, माणिकराव पालोदकर मंत्री शिल्लोडचे, आणि बाळासाहेब पवार. याच बाळासाहेब पवार म्हणजे खासदार. तर या लोकांनी मला अनेक वेळेला आग्रह केला, काँग्रेसमध्ये येस शिवराळे तुमच्यामध्ये एवढे गुण आहेत, तुम्हाला तिथं काय भवितव्य आहे, काय भविष्य आहे तुमच्या याच्या समाजामध्ये? काही भविष्य नाही, तुम्ही इकडं या, इकडं तुम्ही काम करा, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आम्ही सहकार्य करू. परंतु मी अजिबात, केवळ बाबासाहेबांना पाहिल्यामुळे आणि बाबासाहेबांची आपण सही घेतल्यामुळे या वाटेला मला जाऊशी वाटलेलं नाही. या वाटेला अजिबात मी गेलो नाही. आणि त्या वेळेला याची BD खोब्रागडेची निवड झाली डेप्युटी चेअरमन म्हणून, खासदार याच्यावरती राज्यसभेचा डेप्युटी चेअरमन म्हणून. आणि डेप्युटी चेअरमन झाल्यानंतर त्यांनी मला पाहिलं, पहिल्याचा मला दाढी वगैरे होती. हा माझा फोटो आहे दाढीचा येस. आणि हा याचा येस कोकणातला. आणि तो याचा हे पण एक काढवर ते हँडबिल आहे, खाली हँडबिल आहे, आणि त्याच्या खाली हँडबिल आहे. काढा ते काढ का अलबारी? नाही काढ ना हे. हा फोटो काढल्यानंतर काढ. येस नाही एक दाखवतो मी की त्यावेळेला माझी ही पोझिशन होती. 72ची निवडणूक असेंब्लीची निवडणूक लढवलेली होती मी. इथं खाली ती निवडणूक कधी 72ला झालेली. त्याची फोटो घे बाई सांग. एक मिनिट शूट पुन्हा नंतर घेऊन. एक मिनिट थांब. नाही आपल्याला फोटोच पाहिजे आपल्याला. नंतर घेऊ ना मग. चालेल. तर माझं चारित्र्याच्या बाबतीमध्ये आता हे जवळच होते तिथे चारित्र्याच्या बाबतीमध्ये कोणाची हिंमत नाही. वास्तवतः कॉलेजमध्ये मी मुलांना शिकवलं, हायस्कूलमध्ये मुलींना शिकवलं, परंतु कोणीही अशी माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही की हिवरायांचं असं चारित्र्य आहे म्हणून. हे चारित्र्य तर सोडा, परंतु पैसा खाण्याच्या बाबतीमध्ये सध्याच्या पुढाऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये, म्हणून मी आता हा परवाला सत्कार ठेवलाय या औरंगाबाद लेवलवर. परवा सगळे ग्रुप्स एकत्रित आलेले आहेत आणि नॉन एसीचे. पण म्हणलं तुम्ही भ्रष्ट माणसं आहात, तुमच्या वतीने मी सत्कार करू इच्छित नाही. अनेक लोक आले, परंतु ना इलाज म्हणून माझा पुतण्या जो जज आहे तो म्हणे की काका द्या ना त्यांच्या इच्छेला मान द्या आणि तुम्ही होकार द्या. मी होकार दिला नसता, माझी इच्छा नव्हती ते. म्हणजे पैसा खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि याच्या बाबतीमध्ये मी फार स्वच्छ आहे. मला फार अभिमान आहे त्याबद्दल, स्वच्छतेच्या बाबतीत. तर आता हे झालं तुमच्या संघर्षाच्या जीवनाच्या संदर्भात. पण तुम्ही ज्या RPI मध्ये गेलात ते वर्ष आणि त्यानंतर त्या काळात जे फॅक्शन झाले, ग्रुप पडले, त्याच्या संदर्भात थोडं सांगायचं. मराठवाड्यात त्याचं काय प्रतिक्रिया होत होती? येस. तर
1972ला राव बहादूर एन शिवराजेंची निवड झाली आणि एकत्रित आरपीआय एकत्रित आहे त्यावेळेला. आरपीआयची निवड झाली. त्या निवडीमध्ये देश पातळीवरती कामं करणारी माणसं जी होती, बीपी मौर्य फ्रॉम उत्तर प्रदेश, बीपी मौर्य, गौतम, इथं कर्नाटकमध्ये कट्टी, दत्ता कट्टी, या आंध्र प्रदेशामध्ये ईश्वरीबाई देवी, या दिल्लीमध्ये शमीम आलम, या सर्व लोकांच्या बरोबर मी बैठकीला असायचो. सर्व लोक आणि त्यावेळेला एकत्रित होते. हे फ्रॅक्शन कसं झालं आरपीआय मध्ये, ते तर बाबासाहेबांच्या वेळेपासून होतं, परंतु जाहीर नव्हतं. म्हणून हे फ्रॅक्शन कसं की गवईला एमएलसी पहिल्यांदा मिळाली. RS गवई, रासू गवई, RS गवई म्हणजे रासू गवई, ते एमएलसी मिळाली. कधी मिळाली? 67ला. 67 मध्ये काँग्रेसनं आपल्याला ऑफर दिली दादासाहेब गायकवाडांना. दादासाहेब गायकवाड या भागातले नेतृत्व करीत होते संपूर्ण महाराष्ट्राचं. दादासाहेब गायकवाड यांना नेतृत्व दिलं. त्याच्यामध्ये अलायन्स झाला. काय अलायन्स झाला की आमची माणसं ज्या वेळेला निवडून येतील त्यावेळेला त्यांना याच्या जिल्हा परिषदेचे सभापतीपद दिलं पाहिजे. आमचे एमएलसी जर असेल तर त्याला वरती घेतलं पाहिजे मंत्री म्हणून. आमचा एखादा माणूस आमच्यामधला आरपीआय मधला एक चेअरमन म्हणून घेतला पाहिजे. आणि चेअरमन राजाभाऊ खोब्रागडे, बॅरिस्टर BD खोब्रागडे हे चेअरमन त्यावेळेला झाले. त्यावेळेला झाल्यानंतर या लोकांना लालूच लागली सत्तेची. वस्तुस्थिती आहे ही. वस्तुस्थिती थोडं बंद करा मग.